सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो प्रथम आपण पंढरपूरमध्ये एंट्री केले जो हायलाइट होतो तो म्हणजे रस्ते आणि धूळ, रस्त्यावरचे खड्डे हा आहे. खरं तर एवढ्या छान तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी चांगले रस्ते आणि धूळमुक्त शहर असणं खूप गरजेचं आहे. आणि धूळमुक्त पंढरपूर तर करायचंच आहे, त्याचबरोबर दहशतमुक्त पंढरपूर पण आपल्याला करायचं आहे. आज आपण बघताय की नगरपालिकेत काम करत असताना 40 वर्ष झालं तेच नगरसेवक, तेच सत्ताधारी तिथंच आहेत आणि प्रत्येक प्रभागात जरी गेलं तर कामही तशीच आहेत ना. त्याच्यात तर कुठं बदल झालाय? सत्ताधारी पण तेच आहेत आणि कामही तिथेच रखडली गेलेली आहेत. कामात कुठलीही सुधारणा किंवा काम कुठलंही पुढे गेलेलंच नाही. तर त्या अनुषंगानं प्रत्येक प्रभागाचा, पंढरपूर शहरचा म्हणजे जो मधला टप्पा आहे तो तिथं आणि आपले जे 18 प्रभाग आहेत त्या प्रत्येक प्रभागाचा विकास घडणं खूप गरजेचं आहे. आणि आज आपण बघतोय की ड्रेनेज लाईनची एवढी कोट्यावधीची 110 कोटीची ड्रेनेज लाईन आहे आणि त्या अनुषंगानं तिथे त्या दर्जाचं काम झालंय का? प्रत्येक ठिकाणी गल्ली गल्लीत तिथं ड्रेनेज फुटलेलं असतं आणि त्याचं पाणी सगळ्यात ड्रॉबॅक काय आहे की ड्रेनेज लाईनच्या साईडलाच पाण्याची लाईन पण गेलेली आहे. तर ज्यावेळेस ड्रेनेज लाईन फुटते त्यावेळेस त्या पाण्याच्या लाईन मध्ये जरी काय हे असेल तर तिथं पण ती मिक्स होतं पाणी आणि ते पाणी लोकांना प्यावं लागतं. याच्यापेक्षा मोठं दुर्दैव